हिंगोली जिल्ह्यामध्ये 11वी व 12वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा प्रकार 2 दिवसापूर्वी घडलेला होता। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि या सगळ्या प्रकाराची बातमी साम टीव्हीने प्रसिद्ध केली आणि त्यानंतर आता प्रशासनाने या संस्थेवरती कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। मात्र हा संपूर्ण प्रकार काय होता हे जाणून घेण्यासाठी स्वतः ज्यांनी हा व्हिडिओ काढला ते आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना विचारूयात, तुम्ही त्या शाळेमध्ये कशासाठी गेला होतात आणि तुम्हाला नेमका तिथलचा काय अनुभव आला? मी त्या शाळेमध्ये हा जो विद्यार्थी आहे हा आणि याचे वडील माझ्याजवळ आले की बाबा मी त्या शाळेमध्ये ॲडमिशन करायसाठी गेलो असता त्यांनी मला 11वी 12वीची 20,000 रुपये फीस मागितली, जे की 11वी 12वीची फीस कुठेच नाही आहे। म्हणजे सरळ आहे की विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे। पण 11वी 12वीची 20,000 रुपये फीस मग नेमकी कशासाठी घेतात? कॉपी सेंटरच्या नावाखाली 11वी 12वीची 20,000 रुपये फीस घेण्यात येत आहे तिथे। आम्ही तुम्हाला कॉप्या पुरवतो, आम्ही स्वतः तुम्हाला कॉप्या आणून देतो, असं सर्व त्यांना सांगण्यात येते। खरं तर हा धक्कादायक प्रकार आहे। माझ्यासोबत तो विद्यार्थी आहे। तुझं पहिली ते 10वी शिक्षण कुठे झालं? पहिली ते 10वी नादुगर गावातल्या शाळेत 7वी लोक आणि मग भानेश्वर विद्यालय शेनगाव इथं 8वी लोक केली, ते 8वी लोक केली आणि मग 9वी पासून कोळशाला। बरं, कोळशाला कोणत्या शाळेमध्ये तुझं ॲडमिशन होतं? किती वर्ष शिक्षण झालं? हे 1 वर्ष। बरं, रेग्युलर क्लासमध्ये जायचं का? हो। शाळेकडनं असं सांगितलं की त्या विद्यार्थ्याची वागणूक बरी नव्हती, तुला काय अनुभव आला? मग त्याने माझ्या वडिलांकडे तक्रार करायला पाहिजे सर। बरं, शाळेतले काही कर्मचारी आपल्या सोबत आहेत ज्यांनी या सगळ्या प्रकाराला कंटाळून नोकरीचाच राजीनामा दिलेला आहे। तुम्ही कोणत्या शाळेमध्ये होतात आणि त्या शाळेचं नाव काय, तुम्ही नोकरी का सोडली? विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथील विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा या शाळेत मी जवळपास 7 वर्ष कार्यरत होतो। हे असे डुप्लिकेट कारनामे यांचे सगळे असं तिथं चालतंय का? यांनी जो आरोप केला आहे त्याच्यात काही तथ्य आहे का? 100% तथ्य आहे ना सर। टोटल डुप्लिकेट कारनामे माझ्याकडे प्रूफ आहेत, जिथं वेळ येईल तिथं मी प्रूफ दाखवतो। टोटल म्हणजे 11वी 12वीचाच विषय नाही, टोटल जिथं जेवढे कशा पद्धतीनं त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होती? आर्थिक पिळवणूक सगळ्या सर्रास फीसच्या बाबतीत म्हणजे टोटल 11वी 12वीची फीस 20,000 रुपये फीसची मागणी केली। मागच्या वर्षी 15,000 रुपये फीस होती, त्याच्या अगोदर 12,000 रुपये फीस होती। टोटल फीसच्या बाबतीत म्हणजे नर्सिंग कॉलेज असेल, तुमचे इंग्लिश स्कूल असेल, म्हणजे असे एका संस्थेत जवळपास 18 ते 19 युनिट आहे त्यांची, म्हणजे जो की मान्यताच नाही ना 18 युनिट चालवण्यासाठी एका बिल्डिंगमध्ये होऊ शकत नाहीत असे। तर याच्यात कुठंतरी प्रशासनाने नोंद घ्यावी, चौकशी करून मुद्देसूद कारवाई करावी। पुन्हा आपण एकदा गाडे जे आहेत त्यांच्याकडे जाऊयात। तुम्ही तिथे पैसे मोजताना व्हिडिओमध्ये दिसते, तो नेमका प्रकार काय होता? पैशाची मागणी नेमकी कुणा केली होती आणि कॉलेजचे जे प्राचार्य आहेत त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं? हा विद्यार्थी माझ्याकडे आला, मला 11वी 12वीची 20,000 रुपये फीस मागतात। मला हे सर्व बघण्यासाठी मी स्वतः जे माझी व्हिडिओ टाकला आहे त्या दिवसाच्या आधीच्या दिवशी मी स्वतः गेलो तिथे। मी स्वतः बघितलं, मी त्यांना स्वतः विचारलं किती फीस आहे, तर ते 20,000 रुपये म्हणले। मी स्वतः त्यामध्ये मी जे पैसे मोजत आहे ते स्वतः व्हिडिओ मी माझ्या सहकार्यासोबत काढलेला आहे। त्यांनी स्वीकारले का पैसे? त्यांनी पैसे ते कॅमेरा जेव्हा बघितला तेव्हा त्यांनी ते पैसे स्वीकारले नाही। ओके, आता पुढे तुमची मागणी काय आहे? हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आले तुम्ही? आमची जिल्हाधिकारी साहेबांकडे एवढीच मागणी आहे की अशा शाळांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि यांची मान्यता रद्द करण्यात यावी। हो, माझ्यासोबत अजून आपला हा विद्यार्थी आहे। आता कुठं ॲडमिशन केलं तू आणि पुढचं काय? सर साखरेला ॲडमिशन केला, तिथं ऑनलाईन झालं पण घेतलं नाही तिथं, मग साखरेला ॲडमिशन केलं। म्हणजे या शाळेमध्ये ऑनलाईन नंबर लागला होता RTI मधून? हो, त्याने घेतलं नाही, मग साखरेला ॲडमिशन केलं। पैसे जे मागितले होते ते जमा कसे केले होते? ते जमा करू लागलो सर, पण ते आम्हाला ते पावती पाहिजे होती, 2,000 रुपये जमा केले। बरं, तुझ्यासोबत किती विद्यार्थ्यांनी पैसे दिले? 300 दिले। बरं, 250-300 किती वर्षापासून असं चालते? हे 2-3 वर्षापासून चालते सर। नक्कीच आपण जर पाहिलं तर हिंगोलीच्या शिक्षण विभागामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने गैरप्रकार सुरू आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आलेले आहे। शाळेच्या संस्थाध्यक्षांची आणि प्राचार्याची बाजू साम टीव्हीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र
त्यांनी या बाबतीत बोलण्यावरती स्पष्ट नकार दिलेला आहे आणि त्यामुळं ह्या सर्व विद्यार्थ्यांची आता मागणी लक्षात घेऊन हिंगोलीच्या शिक्षण विभागाने या शाळेवरती कठोर कार्यवाही करावी आणि या शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडं हे सगळे विद्यार्थी आणि छावा संघटनेचे पदाधिकारी करत आहेत। त्यामुळं राज्य सरकार, शिक्षण विभाग आणि शिक्षण मंत्री या सगळ्या गंभीर प्रकाराकडे लक्ष देणार का हेच आता पाहावं लागणार आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।